नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. मी संतोष कुलकर्णी. रणनीती कॉन्करर्स कार्यालयाचा उद्घाटन व वेबसाईट लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न. उरळी कांचन पुणे येथील रणनीती कॉन्करर्स या राजकीय जनसंपर्क व निवडणूक व्यवस्थापन नव्या कार्यालयाचा उद्घाटन व संकेतस्थळ लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन दौंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेशआप्पा थोरात, उरळी कांचन गावचे सरपंच मिलिंददादा जगताप, जवळगाव नंबर 2 सरपंच अनिताताई धेंडे, माजी सरपंच प्रशांत कापसे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश कापसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उरळी कांचन गावचे माजी सरपंच श्री अमित बाबा कांचन, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व उरळी कांचन तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार दादा कांचन पाटील, माजी पंचायत समिती सदस्या हेमलताताई बडेकर, उद्योजक दादासाहेब कुंजीर, सागरदादा फडतरे, सामाजिक कार्यकर्ते उमेश मेहत्रे, सामाजिक कार्यकर्ता पूजा सणस, सेवानिवृत्त इरिगेशन कर्मचारी रमेश ढेंगळे, सेवानिवृत्त पिंपरी चिंचवड प्लॅनिंग इंजिनियर बापूसाहेब माळी, उपसंचालक व कृषी अधिकारी श्रीरंग वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सुग्रीव डिसले, चंद्रकांत वीर, बहुजन आवाज न्यूज चॅनलचे संपादक विजयकुमार लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यादरम्यान या भागातील नवीन कार्यालयाच्या माध्यमातून आधुनिक व दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प रणनीतीच्या सर्वेसर्वा कुमारी लुंबिनी सुषमा राजाराम मस्के यांनी व्यक्त केला. तसेच डिजिटल माध्यमाचा प्रभावी वापर करत नव्या वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक जलद, पारदर्शक व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, सहकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सर्वजण आपण या ठिकाणी माझ्या मुलीच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल मी खरं तर आपलं ऋण व्यक्त करतो. विशेषतः जरी माझं कार्यक्षेत्र म्हणजे शिक्षक म्हणून किंवा माझं जे अन्न देणारा जरी हा जिल्हा असला तरी माझी जन्मभूमी सोलापूर जिल्ह्याची आहे. त्यामुळं फक्त 2 शब्द व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. माझ्या गावावरनं जे आलेले माझे ग्रामस्थ आहेत, विशेषतः आज खूप दिवसातून माझे वर्गमित्र भेटले, म्हणजे जे आम्ही 1ली पासून ते 10वी पर्यंत एका ठिकाणी वाढलो, म्हणजे हसलो, खेळलो, भांडलो, सर्व त्यांचं झालं. ते माझे वर्गमित्र सन्माननीय बापूसाहेब माळे असतील, श्रीरंग वाघमारे असतील, आणखी काही मित्र आलेले आहेत, माझे नातेवाईक आहेत, सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. विशेषतः मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये माझे सर्व सहकारी रहिवासी बांधव या सर्वांचंही मी मनपूर्वक असं स्वागत करतो. या गावचे सरपंच, त्यांचे सर्व टीम असेल, उपसरपंच असतील, त्याचबरोबर आलेले जे उद्घाटक होते सन्माननीय आप्पा, आता थोड्याच वेळापूर्वी आणखी म्हणजे 1-2 तासानंतर, कारण काय झालं, आज DCPची मीटिंग कलेक्टर साहेबांनी लावल्यामुळं जे प्रमुख पाहुणे म्हणून राहुल दादा फुले येणार होते, आपल्या या हवेलीचे आमदार, ते सुद्धा आता म्हणजे 1-2 तासामध्ये येतील. सकाळी ज्यांच्या हस्ते खरं तर आहे उद्घाटन होणार होतं त्या मागे खासदार सुप्रियाताई सुळे, सकाळीच दिदीला फोन आला की म्हटले माझ्या काही कारणामुळे मी दिल्लीला जाते, त्यामुळे मी आज उपस्थित राहू शकत नाही, परंतु त्याचा एक शुभ संदेश आज या कार्यक्रमासाठी पाठवून दिला. त्याचबरोबर रोहित पाटील जे आर्य पाटलाचे चिरंजीव आमदार आहेत, त्याचबरोबर रोहितदादा पवार असतील, यांनीही त्यांचं शुभ संदेश हिच्याकडे पाठवून दिला. त्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. परंतु ऋण आभाराचं जे मुख्य कार्य आहे ते व्हिज्युअल सोपवलेलं आहे, म्हणून ते एक घरची माणसं म्हणून. कारण काय होतं की दुसऱ्याने आभार मानायचं, दुसऱ्याने स्वागत करायचं, परंतु घरचाच कोणी व्यक्ती उभा राहतो आणि मग त्या व्यक्तीकडून अनावधानपणे बाहेर गेल्यानंतर किंवा ते गिल्टी वाटतं आपल्याला,
आणि ती भीती वाटू नये म्हणून मी खरं तर या ठिकाणी उभा आहे. तुमचं या ठिकाणी आलात सर्वजण स्वागत आहे. आणि मी माझ्या मुलीतर्फे सर्वांना खाली स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. प्रत्येकाने खाली गेल्यानंतर आता स्नेहभोजन घेऊन आपण आपल्या घरी उद्घाटन आणि वेबसाईट लॉन्च या सोहळ्याला तुम्ही आला आहात. खूप आनंद आहे. रणनीतीचा हा प्रवास तुमच्या सगळ्यांसाठी पाहायला गेलं तर हा फक्त एका दिवसाचा असं वाटू शकतो, एका दिवसाचा, काही तासाभराचा. पण आज वेबसाईट लॉन्च करण्यापर्यंत हा प्रवास आमच्यासाठी 3 ते 3.5 वर्षाचा एवढा होता. म्हणजे आम्हाला ह्या लेवलला येईपर्यंत 3 ते 3.5 वर्षाचा काळ आम्ही पाहिलेला आहे, काम केलेलं आहे. मुळात मला थोडंसं रणनीती कॉन्करर्स जे आमच्या ऑफिसबद्दल सांगायला आवडेल. मला नेहमी प्रश्न विचारला जातो की आणि कॉन्करर्स म्हणजे काय रे, काय अर्थ काय त्या नावाचा. तर मला नक्की सांगायला आवडेल, कॉन्करर्स म्हणजे विजय प्राप्त करणारे योद्धा, वॉरियर्स. तर रणनीती कॉन्करर्स म्हणजे आम्ही स्ट्रॅटर्जीवर मात करतो, आम्ही स्ट्रॅटर्जीला जिंकतो आणि त्या हिशोबाने हे नाव ठेवलं गेलं. ऍक्च्युली आज मी इथं जरी एकटी उभी असले तरी 3 वर्षापूर्वी हा प्रवास चालू होता. एका चहाच्या कट्ट्यावर हा प्रवास. गावकरी मंडळी आहे, प्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि लुंबिनी मस्ते म्हणजे आमचे साई आणि त्यांच्या मस्ते कुटुंबियांना सगळ्यांना खूप सारं अभिनंदन की त्यांनी आज फायनली आज उद्घाटन झालेलं आहे. माझं नाव अक्षय बनसोडे, कॉलेज टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड जे उरुळी कांचनमधील पहिली IT कंपनी आहे त्या कंपनीचा मॅनेजिंग डिरेक्टर म्हणून काम बघतो. आणि मला सांगायला आवडेल की मला आमचे सौभाग्य आहे की ही वेबसाईट बनवण्याचं काम आमच्याकडे आलं आणि ती जी संधी मिळाली. काही 2-4 आठवणी आहेत त्या सांगेल. आम्ही कौटुंबिक आमचे जवळचे संबंध आहेत, लहानपणापासून आम्ही सोबतच वाढलेलो आहे. जर मीडिया ऑफसेट एखाद्या उमेदवाराला समाजासमोर नेत असताना उमेदवार कसा असला पाहिजे, उमेदवाराचं शिक्षण, त्याची पर्सनॅलिटी आणि स्थानिक प्रश्नाला कशी वाचा फोडायची किंवा स्थानिक प्रश्न जेव्हा मांडतात व्यासपीठावर तेव्हा निश्चित मतामध्ये भर पडते. त्याही दृष्टीने हे यांचं काम रणनीती म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या कार्यक्षेत्रात जायचं आहे तिथं आपली रणनीती कशी असली पाहिजे. आपण ज्या मतदाराकडे जातो, जे मत मागतो त्यांच्यासाठी आपल्या कॅन्डिडेटचं नेमकं काय काम आहे आणि ते काम कशा पद्धतीचं आहे. एक तर रचनात्मक काम असताना निश्चितपणे कॅन्डिडेट विजयी होतो आणि नेमकं समाजामधल्या वंचित घटकांचा साधारणतः अनेक शासनाच्या योजना असतात, मग ते पंचायत समिती स्तरावर जिल्हा परिषद असतील किंवा आमदार लेवलपर्यंत असतील. ह्या समस्या सोडवत असताना खालच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा आमदारांच्याकडं माझ्या मतदारसंघातलं काय आहे कॅम्पेन, माझ्या मतदारसंघातले काय काम आहेत हे जेव्हा मांडून करून घेतो तेव्हा तो कॅन्डिडेट निश्चितपणे विजयाला पात्र ठरतो. माझ्या जिल्ह्यामध्ये लुंबिनीताईंनी चांगलं काम केलं. राजाराम मस्के माझे मित्र आहेत, सुषमाताईंनी बचत गटाचं अतिशय उत्कृष्ट काम केलं. एक मुलगी आहे आणि कोणत्याही क्षेत्रात काम करताना ज्यावेळेस आपलं कुटुंब आपल्या सोबत असेल, आपले आई वडील आपल्या सोबत असतील, घरातून जर का आपल्याला पाठिंबा असेल तरच आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. मला पण इथे येण्या अगोदर माहिती नव्हतं की नक्की लुंबिनीताईंचं काम काय आहे, परंतु तिच्या मम्मीचं जे काम आहे ते मी खूप लहानपणापासून पाहते. सामाजिक क्षेत्रात त्यांचं खूप मोठं कार्य आहे आणि नक्कीच हे बाळगडू तिच्या मम्मीकडूनच तिला मिळालेले. एकदा आपण तिच्या मम्मीसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात, कारण एखादी मुलगी. कॉन्करर्स या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी नुकतंच पार पडलेलं आहे. ज्या मस्केताई या तिच्या सूत्रधार आहेत आणि म्हणून खरं या विषयाची माहिती घेण्यासाठी मी ताई एका दिवशी चहा प्यायला म्हणून येतो. आता माझं जाणं येणं सारखं चालू असतं पुण्याला आणि म्हणून जाता येता निश्चितपणाने ऑफिसला येऊन आपल्याला भेटून चर्चा करून जरा म्हणजे तुमची माहिती घेतो की तुमचं नेमकं कामकाज काय आहे. त्यांच्या 3-4 वर्षाचा प्रवास पण सांगितलं, किती प्रोजेक्ट मोठे केले, राजनीतिक असू द्या किंवा सामाजिक असू द्या किंवा पर्सनल असू द्या. सुषमाताईसाठी त्यांची पण प्रगती व्हावी
कारण सुषमाताईच्या सामाजिक विकासामध्ये स्पेशली महिलांच्या विकासामध्ये खूप मोठा योगदान आहे. मी बायफमध्ये 22 वर्षापासून कार्यरत आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.